सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कलावज्ञजीवोधरार्थावतारं कलङ्कान्ततेजोऽधिकामोदिवक्त्रं फलानीशपादापणोदार्हलक्ष्यं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् महायोगपीठे तटे धीवरथ्यां वरं पुंसरिकाय दातुं मरीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदुनी श्रीचरण श्रीगुरूंचे हे नमस्कारो मी आता एक तत्वनाम दृढ धरी मना हरिसे करुणा येईल तुझी हरिमुखे गाता हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरता निवडलेला अभंग निवडलेला म्हणण्याच्या आधी माझ्या वाटेला आलेल्या अभंगाचा उच्चार आत्ताच आपण केलेला आहे. विश्ववंदे विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या हरिपाठातील हरिपाठ या छोट्याशा ग्रंथातील 26व्या क्रमांकाचा म्हणजे उपांत अभंग आज आपल्या इथे माझ्या वाटेला सेवेला आलेला आहे. हरिपाठाच्या अभंगावरती चाललेला हा उपक्रम हरिपाठ अभंग समजून घेण्याकरता चाललेला हा उपक्रम आणि तो उपक्रम आता या आजच्या अभंगाला उपांत्य म्हणजे उपक्रमाकडे वाटेला आहे. प्रत्येक ग्रंथाला उपक्रम उपसंहार असतो. तसं हरिपाठाच्या उपक्रमाकडे वाटचाल करत असताना त्याच्या उपांत असलेला हा अभंग आणि त्या अभंगाचं आज आपल्याला थोडंसं चिंतन करायचं आहे मिळालेल्या वेळेत आणि यथामती यथा अवकाश जसं शक्य होईल तसं आपल्याला ह्या अभंगाचं चिंतन करायचं आहे. वास्तविक आपल्याकडे वेळ 1 तासाचा होतो पण आता आपल्या हाती असलेल्या वेळामध्ये आपण या हरिपाठाच्या या अभंगाचा विचार करूया. तत्पूर्वी माऊली ज्ञानोबरायांनी हा जो हरिपाठ नावाचा ग्रंथ जो लिहिला तो एक साधारण ग्रंथ नसून ते एक शास्त्र आहे. अनेक मोठमोठ्या वक्त्यांच्या मुखातून मी ऐकलं की हरिपाठ हा ग्रंथ साधारण ग्रंथ नाही तर ते एक शास्त्र आहे. ते नाम महात्मा सांगणारं शास्त्र आहे. ते एक भक्तिशास्त्र आहे. जसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शास्त्र म्हणजे जे ज्ञान सांगणारं आहे त्याला आपण शास्त्र म्हणतो. तसंच शास्त्राची व्याख्यामध्ये हरिपाठ आपल्याला कसं म्हणता येईल बरोबर हरिपाठ हे शास्त्र आहे. तर शास्त्राची व्याख्या आपण जर पाहिली पुराणामध्ये एक शास्त्राची व्याख्या आलेली आहे. शास्त्री हिताहितं शास्त्रम हित अहिताच्या गोष्टी सांगणाऱ्या मानवी जीवनाच्या सकल उद्धाराकरता हित आणि अहिताच्या गोष्टी सांगणाऱ्या ज्ञानाला म्हणा किंवा तत्वाला म्हणा त्याला शास्त्र असं म्हटलं जातं. मग आपण हरिपाठाचं शास्त्र म्हटलं तर हरिपाठाचा विचार करा. माऊली ज्ञानोबरायांनी हरिपाठ या ग्रंथाची रचना जी केलेली आहे ती आपल्या सर्वसामान्य जे सकल दुःखाच्या निवृत्तीतून वाट काढण्याचा प्रयत्न करणारे जे आपल्यासारखे सर्वजण साधक मंडळी आहेत सर्वसामान्य साधक मंडळी जे आहेत तर ज्यांना आपला प्रपंच सांभाळूनही भगवंत प्राप्ती करण्याची इच्छा आहे आकांक्षा आहे त्यांच्याकरता त्यांना रुजेल सुचेल समजेल अशा भाषेमध्ये ज्ञानोबरायांनी या ग्रंथाची रचना केली. आणि हा ग्रंथ हित अहित कसं जपतो हे आपल्याला आतापर्यंत आलेल्या प्रत्येक अभंगामध्ये आपण पाहत आलो. प्रत्येक अभंगामध्ये ज्ञानोबरायांनी मानवी जीवाच्या हिताचीच कल्पना केलेली आहे किंवा हिताचंच वर्णन किंवा हितासाठीच अभंगाची रचना केलेली आपल्याला दिसून येते. पहा प्रत्येक अभंग पाहिजे की प्रत्येक अभंगाचा तर विचार करणार नाही वेळ तितका नाही आपल्याकडे पण ज्ञानोबराय म्हणतात तुटेल धरणे प्रपंचाचे
ह्या दुःखरूपी प्रपंचाचं धरण तुटवण्याकरता ज्ञानोबरायांनी इथे काय सांगितले? उपाय सांगितले. म्हणजे ज्ञानोबरायांनी आपल्या हिताची गोष्ट इथे सांगितली. संतांची संगती मनोमार्ग गती. संतांच्या संगतीत गेल्यानंतर काय होतं म्हणजे आपल्या हिताचीच गोष्ट ज्ञानोबरायांनी या ग्रंथामध्ये केलेली आहे. योग याग विधी येणे हे सिद्धी. जर योगा विधीच्या मार्गाने गेला तर तुम्हाला जे साध्य होणार नाही ते साध्य तुम्हाला नामाच्या मार्फत होणार आहे. अशा हित अहिताच्या गोष्टी ज्ञानोबरायांनी या ग्रंथात केली. म्हणून या ग्रंथाला म्हणजे या हरिपाठ रूपी ह्या 27 अभंगाच्या असलेल्या छोट्याशा, जरी दिसायला छोटा असला तरी गहन अर्थ सांगणाऱ्या या हरिपाठाला शास्त्र म्हणायला काय हरकत नाही. त्या शास्त्राच्या व्याख्याप्रमाणे शास्त्राची व्याख्या आपण पाहिली. शास्त्र कशाला म्हणतात? हित अहिताची गोष्ट सांगणार. शास्त्री हिताहितम, जे हित अहिताची गोष्ट सांगतं त्याला शास्त्र म्हणतात. म्हणून हरिपाठ ग्रंथ हा देखील एक शास्त्र आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायाकरता तर तो शास्त्र नाही तर तो आपल्याकरता वेदा समान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बरं, ज्ञानोबरायांनी ह्या ग्रंथामध्ये किंवा ह्या अभंगांमध्ये आपण आतापर्यंत प्रत्येक अभंगाचा उच्चार, प्रत्येक अभंगाचं उत्तर इथे इथपर्यंत आपण करत आलेलो आहोत. आणि आपण उपांत्य म्हणजे शेवटच्या अभंगाच्या आधीच्या अभंगापर्यंत पोहोचलो. इथपर्यंत ज्ञानोबरायांनी या अभंगांमध्ये फक्त आणि फक्त नाम महात्म्य सांगताना दिसलेलं आहे. नाम महात्म्य सांगितलं. प्रत्येक अभंगामध्ये ते नामाचंच महात्म्य सांगताना आपल्याला ज्ञानोबाला दिसले. पण असा विचार केला तर एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणं, वारंवार त्या गोष्टीचा उच्चार करणं का माऊलींना हे करावं लागलं? माऊलींना इतर विषय नव्हते? माऊलींना इतर काही सुचत नव्हतं का? माऊलींना काही म्हणजे इतर ज्ञानाबद्दल यात काही त्यांना वावगं किंवा चांगलं वाटलं? कारण शास्त्रात पाहायला गेलं तर शास्त्रामध्ये एक शब्द 2 वेळा, एक वाक्य 2 वेळा म्हटलं तर त्याला दोष असं म्हटलं गेलं. दुरुक्ती नावाचा दोष म्हटलं गेलं. एक गोष्ट 2दा सांगितलं तर त्याला दुरुक्ती असं म्हटलं गेलं. पण ज्ञानोबरायांनी तर त्या 27 अभंगामध्ये पुन्हा हे नाम महात्म्य सांगत गेले. एवढंच नाही तर पहिल्याच अभंगाच्या ध्रुवपदामध्ये इव्हन असं म्हणायला गेलं तर हरिपाठाच्याच ध्रुवपदामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. एकदा हरिमुखे म्हणून थांबले नाही, 2दा म्हणाले हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. का बरं म्हणाले असेल याचं थोडंसं चिंतन मी करतो. कधी कधी दुरुक्ती केली जाते किंवा कधी कधी एखादा विषय पुन्हा सांगण्याची वेळ येते, सांगावा लागतो. त्याची काही कारणं आहेत. आदरात दुरुक्ती असं म्हटलं जातं. आदरात दुरुक्ती, एखादी गोष्ट आदरपूर्वक सांगत असताना त्याची दुरुक्ती केली जाते. एखादा व्यक्ती पाहुणा आपल्या घरी आला तर आपण म्हणतो ना, या 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 बसा. आताच गोगडे महाराजांचा आगमन झालं, त्यांनाही ते आदराने म्हणे या 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 बसा. आता एखादं या या बसा म्हणून चाललं असतं. पण आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला आपण आदरपूर्वक अतिथी देवो भव मानून या या बसा म्हणतो. आपण पुन्हा या या, एकदा या बसा म्हणून चालत असतं. पण या बसा फक्त एवढंच म्हटलं तर पाहुणा पुढच्या वेळेस यायला विचारतो, यांचा आदर तितकासा दिसत नाही. पण या या बसा म्हटलं तर तो हा खूप आदराने हे आपला आदरातिथ्य करत आहेत. म्हणून पाहुणा पुन्हा यायला किंवा तो आदरातिथ्याचा सन्मान करतो. आदरात विरुक्ती ही आदर करत असताना 2 वेळा शब्दाचा वापर केला जातो. आग्रहात दुरुक्ती, आग्रह करत असताना सुद्धा 2 वेळा त्या शब्दाची किंवा दुरुक्ती केली जाते. पुन्हा शब्द तो उच्चारला जातो. एखाद्याकडे आपण निमंत्रण घेऊन गेलो, आपल्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचं निमंत्रण आपण घेऊन गेलो आणि निमंत्रण गेल्यानंतर आपण म्हणतो कार्यक्रमाला या. तो म्हणतो हा नक्की येऊ काय. पण ते जर अगदी जवळचं असेल, सोयरीक मध्ये असलेला जर पाहुणा असेल तर त्यांना आपण काय म्हणतो, कार्यक्रमाला याच या. हा, कार्यक्रमाला याच या. काही माणसं अशी उभी आहेत आणि त्यांच्या जर एकाला म्हटले कार्यक्रमाला या बरं का, तुम्ही कार्यक्रमाला या,
तुम्ही कार्यक्रमाला याच या, म्हणजे त्यांनी आलंच पाहिजे. त्याला काय केलंय? आग्रह केलाय. आग्रहात दुरुक्ती, आग्रह केलाय, तुम्ही आलंच पाहिजे. बाकीचे हे या म्हटलेले नाही आले तरी कसा कार्यक्रमाला किंवा आम्हाला काय फरक पडत नाही असं छुपा अर्थ असतो त्यातून. पण तुम्ही याच या, म्हणजे तुम्ही आलंच पाहिजे, तुम्ही अगत्यानं आलंच पाहिजे असा आग्रह केला जातो. म्हणजे आग्रहात सुद्धा दुरुक्ती केली जाते. मग इथे ज्ञानोबरायांना सुद्धा आग्रहच करायचा आहे, कारण ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा घेतली ना. काय घेतली ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा? ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा काय आहे? मला हे संपूर्ण जगत काय करायचंय? सुखरूप करायचं आहे. अवघाची संसार, अख्खा पूर्ण संपूर्ण संसार, मला जगत जे काय ते सुखरूप करायचं. मग अशा ज्या संसाराला सुखरूप करायचं असेल तर त्या सुखरूप करण्याकरता ज्ञानोबरायन आग्रहाने म्हणतात, म्हणा हरिमुखे, म्हणा नाम घ्या, नामाचा उच्चार पुन्हा पुन्हा करा. नाम महात्म्य त्याकरता ज्ञानोबराय पुन्हा पुन्हा सांगतात. हाही एक कारण असेल ज्ञानोबराय नाम महात्म्य पुन्हा पुन्हा सांगण्याचं. किंवा असंही पहा, आपण व्यवहारातही पाहतो, एखादी गोष्ट जर अत्यंत महत्वाची असेल ना तर ती गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली जाते. एखादी गोष्ट अत्यंत महत्वाची असेल तर ती पुन्हा पुन्हा सांगितली जाते. त्यातल्या त्यात जर ती गोष्ट कोणी ऐकत नसेल किंवा त्याच्या हिताची असेल तर ती गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणं हे त्या सांगणाऱ्याला वाटतं. आणि विचार करा, हा जो जीव आहे, जो अनंत रूपी संसारातून जन्मातून आलेला आणि अखंड त्याचं संसाराचं चिंतन चालत असताना त्या संसारामध्ये त्याला भगवंताच्या नामाची आठवण करून देण्याकरता त्याला पुन्हा पुन्हा जाग करावं लागते. म्हणून ज्ञानोबराय पुन्हा 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 काय करतात? नाम महात्म्याचा उच्चार करतात. आणि असं नाम महात्म्याचा ज्ञानोबराय पुन्हा पुन्हा उच्चार करत असताना या अभंगातही ज्ञानोबराय नामाचंच महत्व सांगतात. नामच सांगतात. ते नाम कसं आहे हेच सांगतात, किंवा ते नाम कसं घेतलं जावं. हरिपाठाचे 25 अभंग पाहिल्यानंतरही आपल्याला 26व्या अभंगामध्ये ज्ञानोबराय नामाचं महत्व सांगतात. आणि ते नामाचं महत्व सांगत असताना सुरुवातीला ज्ञानोबरायांनी बघा, पहिला अभंग आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी, आधी क्षणभर देवाच्या द्वारात उभं राहायला सांगितलं. तो क्षण ज्ञानोबराय असं आपल्याला त्याचं क्षणभर मागत असताना शेवटच्या अभंगामध्ये ते जाणार आहे की क्षणभर सुद्धा तू काय कर, देवापासून किंवा देवाच्या नामापासून अलिप्त राहू नकोस, हे सांगत असतात ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांनी त्याच अभंगामध्ये देवाची द्वारी उभा क्षणभरी देणेमुखी चारी साधेला, हरिमुखी म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी. पुढे काय? आसोनी संसारी, काय म्हटले? आसोनी संसारी जिभे बेगू करी. या संसारामध्ये त्यांनी आधी या कर्मेंद्रियाला काय केले? आग्रह केलाय. तुम्ही जिभेनी, तुम्ही वाचेनी आधी काय करा? नामस्मरण करायला सुरुवात करा. वाचेनी नामस्मरण करत असताना तुम्ही वाचेनी नामस्मरण करता ज्ञानोबराय आता ह्या पातळीवरती पोहोचले का माझे जे श्रोते जे आहेत, माझ्या ग्रंथाचे जे श्रोते आहेत ते आता या पातळीपर्यंत पोहोचले तर त्यांना त्यांच्या मनाला उपदेश करणं गरजेचं आहे. म्हणून ज्ञानोबराय या ग्रंथामध्ये मनाला उपदेश करतात. या या अभंगामध्ये ज्ञानोबराय मनाला उपदेश करतात. काय करतात उपदेश? एक तत्व नाम दृढ धरी मना. ज्ञानोबराय मनाला म्हणतात, हे मना, हे एक तत्व असलेलं जे नाम आहे ना, ते नाम तू दृढ धर. मनाला उपदेश म्हणा किंवा ऐकणाऱ्या श्रोत्याला केलेला उपदेश म्हणा, दोन्ही अर्थाने आपल्याला ते घेता येऊ शकतं. हे श्रोत्या किंवा हे शिष्या, ज्ञानोबराय म्हणतात की हे अरे तू जे नाम घेणार आहे ते एक तत्व आहे आणि ते एक तत्व असलेलं जे नाम आहे ते नाम काय करायचं आहे? मनामध्ये दृढ धरायचं आहे. म्हणून म्हटले एक तत्व नाम दृढ धरी मना. थोडासा याचा विचार करूयात आपण. नाम हे तत्व कसं आहे? तत्वाला शास्त्रामध्ये काय उच्चारलं गेलं किंवा तत्व म्हणजे काय म्हटलं गेलं? आपण बऱ्याच वेळा म्हणतो हे माझं तत्व आहे, हे माझ्या तत्वात आहे.
हे जरी व्यावहारिक त्याचा अर्थ जरी असला तरी शास्त्रामध्ये किंवा ज्ञानोबरायांना असं म्हणायचं असेल किंवा यात असं सांगायचं असेल तर तत्व, नाम हे तत्व म्हणजे नाम हे सार आहे, नाम हे साधन आहे. सार म्हणा किंवा साधन म्हणा. जसं आपण नेहमी ते ऐकतो, नेहमी त्याचा आपण विचारही करतो. दही घुसळल्यानंतर दह्यामधून निघतं ते ताक आणि ताकाच्या बरोबर निघतं ते लोणी. लोणी हे त्या दुधाचं म्हणा दह्याचं म्हणा काय आहे, सार आहे. तसं भगवंताचं नाम सार सार सार, नाम तुझे विठोबा, म्हणजे भगवंताचं नाम हे काय आहे, सार आहे. आणि असं सार असलेलं नाम जे ते काय आहे, तत्व आहे. हा एक अर्थ होतो. दुसरा विचार केला तर सर्व साधनांचे सार, भवसिंधू उतरी पार. तर नाम हे जे तत्व, तत्व म्हणजे काय आहे, साधन आहे, जे भगवंतापर्यंत आपल्याला घेऊन जाणारं साधन आहे. भगवंत प्राप्त करणं जर आपला साध्य हेतू जर आपला भगवंत प्राप्त करणं असेल तर त्याच्याकरता आपण ज्या साधनांचा वापर करतो ते साधन म्हणजे काय आहे, नाम आहे. म्हणून इथे एक तत्व नाम, ते नाम काय आहे, तत्व आहे. ते नाम काय आहे, साधन आहे. असं ते एक तत्व असलेलं नाम जे आहे, एका ठिकाणी तुकोबराय सुद्धा असं म्हणतात, अमृताचे सार निजतत्व बीज. अमृताचं सार म्हणजे जे अमृत रूपी भगवंत जो आहे त्या भगवंताचं निजतत्व जे आहे, जे बीज आहे, ते बीज म्हणजे काय आहे, गुह्याचे ते गुह्यातेची गुज राम नाम. गुह्य अतिगुह्य असलेलं ते नाम जे आहे ते नाम म्हणजे काय आहे, ते रामाचं नाम आहे किंवा देवाचं नाम आहे, ते भगवंताचं नाम आहे. असं हे भगवंताचं नाम असलेलं तत्व, त्या तत्व किंवा ते नाम घेत असताना त्यांनी विशेष करून ज्ञानोबरायांनी पहिल्याच इथे ओळीमध्ये काय म्हटलंय की एक तत्व नाम साधिती साधन. अभंगाच्या एका याच्यात एक तत्व नाम साधिती साधन, त्या एक तत्व नामाने आपल्याला साधन साध्य होतात. जे भगवंताचं नाम आहे ते साध्य होतंय. आणि असं असलेलं ते एक तत्व हे सांगत असताना ज्ञानोबराय पुढे म्हणतात, त्यांनी मानवाकडे असलेल्या पाचही कर्मेंद्रियापैकी 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ज्या ज्ञानेंद्रियामार्फत आपल्याला ज्ञान होतं त्या एकाही ज्ञानेंद्रियाचा उच्चार न करता त्यांनी जे 6वं इंद्रिय मांडलं गेलं, शास्त्रामध्ये म्हणत जे 6वं इंद्रिय मनःषष्ठानी इंद्रियानी असं म्हटलंय. मन हे जे 6वं इंद्रिय त्या मनाला त्यांनी उपदेश केला. त्यांनी ना बुद्धीला उपदेश केला, त्यांनी ना इतर कर्मेंद्रियांना उपदेश केला. अनेक ठिकाणी ज्ञानोबरायांनी किंवा संतांनी ज्ञानेंद्रियांना उपदेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठोबाचे मुख. म्हणजे तिथे त्यांनी डोळ्यांना म्हणा किंवा हाताला म्हणा किंवा मुखाला म्हणा नामस्मरण कर असं म्हटले, पण इथे ज्ञानोबरायांनी आवर्जून एका इंद्रियाचा उच्चार करतात. ते इंद्रिय म्हणजे काय आहे, मन आहे. आणि त्या मनाला साधं सुद्धा नाही, त्या मनाशी म्हणजे तू फक्त मनाने जप असं नाही म्हणत, ते दृढ याला आपल्या सामान्य भाषेमध्ये काय म्हणतात, विश्वासपूर्वक, विश्वासाने, दृढतेने काय कर, हे म्हणा तू हे एक तत्व जे आहे त्या एका तत्वाचं उच्चार कर. एक तत्व नाम दृढ करी म्हणा. त्या मनाचा विचार केला ना, मनालाच का सांगितलं असेल तर गीतेमध्ये मनाची संकल्पना सांगत असताना भगवंताने मन म्हणजे काय सांगितलंय की एका वेगवान रथाचं सारथ्य कोण करत आहे तर ते मन करत आहे. त्या रथाला घोडे जे आहेत ते सुसाट वेगाने धावत आहेत. आज थोडस आज कसं क्रिकेट प्रेमियांकरता महत्वाचा दिवस आहे, त्यांचा आनंद त्यांना घेऊ द्या, काय हरकत नाही. म्हणून मी माऊलीला म्हणत होतो आपण आपलं वाटलं तर आतमध्ये घेऊया, कोणाला आपला त्रास नको असो. तर विषय असा चालला होता, तर त्या मनाबद्दलच ज्ञानोबरायांनी का सांगितलं, कारण एका ठिकाणी अर्जुन सुद्धा म्हटला भगवंत, अरे हे मन काय साधं सुद्धा नाही,
चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढ. अरे हे मन इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे, तो आता आम्हाला एखादा विषय किंवा महत्वाचा विषय सांगत असला तरी ते मन इथून कुठे फिरून येईल काय सांगता येत नाही. जसं आता तिकडे टाळ्या वाजल्या तो म्हणे तिथे जाऊन आलं, बरोबर आहे का? इतकं ते चंचल मन आहे. आणि ह्या चंचल असल्या मनाला कसं बरं कंट्रोल करायचं, काय करायचं बरं, त्याला कसं त्याला आकळायचं आहे. आणि मनच का आकळायचं आहे? कारण इतर सर्व ज्ञानेंद्रियावरती ताबा ज्याचा आहे ना तो आहे मनाचा. आतापर्यंत होऊन गेलेल्या मनोवैज्ञानांपैकी म्हणजे गुरुवर्य परमपूज्य देगलूरकर महाराज सांगत असतात की या जगामध्ये जितके मनोवैज्ञानिक झाले ना त्यापैकी सगळ्यात श्रेष्ठ मनोवैज्ञानिक कोण असतील तर आपले माऊली ज्ञानोबा आहे. कारण एकालाही मनाचं ठिकाण, मनाचं स्थान सांगता आलं नाही, मन नेमकी कुठे सांगता आलं नाही. विचारून बघा ना तुम्ही, मन कुठे विचारलं तर काय सांगतो आपण? सर इथे हात ठेवतो पण इथे मन आहे का? मी इथे मन असेल तर हार्ट सर्जरी करणाऱ्याला विचारा तुम्हाला मन दिसलं का? नाही दिसलं मन. मन आहे कुठे? ज्ञानोबारायांनी त्याची मनाचं ठिकाण सांगितलं. ज्ञानोबाराय म्हणतात बुद्धीची या बाहेरी अहंकाराच्या उरावरी, म्हणजे ते बुद्धीच्या बाहेर आहे आणि अहंकाराच्या उरावर आहे असं ते मन आहे. मनाचं ठिकाण सांगणारे फक्त एक ते ज्ञानोबाराय. आणि असं ते बुद्धीच्या बाहेर असलेलं आणि अहंकाराच्या उरावर असलेलं. कारण परमार्थात म्हणा किंवा इतर सर्व ठिकाणी आपल्याला अडथळाला येणारे जितके अहंकार, बुद्धी, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अहंकाराचे जे अहंकार चतुष्टय जे आहे त्या अंतःकरण चतुष्टय जे आहे त्या अंतःकरण चतुष्टयामध्ये सगळ्यात बलवान आहे ते मन आहे. आणि त्या मनालाच ज्ञानोबा इथे त्या मनालाच ज्ञानोबा काय सांगतात की इथे तू दृढ राहा, इथे तू घट्ट राहा, इथे तू विश्वास धरून राहा. कारण मन, महाराज मन, अरे मना तू का नाही कशी, मनाला तू सर्व संतांनी असं एकही संतांनी मनाबद्दल सांगितलं नाही किंवा मनाबद्दल उच्चार केला नाही किंवा मनाबद्दल सांगितलं असं काही नाही. प्रत्येक संतांनी मनालाच उपदेश केला, मनाला सांगत गेले. कारण मन ह्या पंच ज्ञानेंद्रियांना आकर्षित करणारं किंवा आपल्या ताब्यात ठेवणारं आहे. आणि जर का एकदा राजा ताब्यात आला तर प्रजा ताब्यात येते, बरोबर का? गाडी कंट्रोल ड्रायव्हरला सांगितलं तसं ड्रायव्हर जातो. गीतेमध्ये मनाला ड्रायव्हरची उपमा दिलेली. सर्व इंद्रिय हे एक रथ रूपात आहे आणि मन काय आहे त्याचं सारथ्य करते. म्हणून मनाला कंट्रोल करा, मनालाच नियंत्रित करण्याकरता इथे ज्ञानोबारांनी मनाला काय केलेलं आहे, दृढ धर असा उपदेश केलेला आहे. बरं इतकंच नाही तर भगवंताला ज्यावेळेस अर्जुनाने विचारलं मला जर तुला प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, मी तुला काय दिलं तर तू मला प्राप्त करून घेशील किंवा तुम्हाला मला माझं निज सुख आहे ते मला मिळवून देशील. त्यावेळेस भगवंताने फक्त एकच गोष्ट मागितली, मन मना भवमद भक्तो मद्याजी मान नमस्कुरु. काय मागितलं भगवंताने? तू मन हे मीची करी, ते जे मन आहे ना ते मलाच करून टाक, मलाच देऊन टाक. मग भगवंताने असं का नाही म्हटलं ते हातही मीची करी, ते डोळेही मीची करी, असं का नाही म्हटलं? तिथे भगवंताने तू मन हे ते जे मन आहे ना ते मनच मला करून टाक, बाकी काही करण्याची गरज लागणार नाही. मग एवढं ते महत्व मनाला आहे, एवढं म्हणजे मन तितकंच महत्वाचं आहे. म्हणून त्या मनालाच ज्ञानोबारांनी इथे काय केलंय, ते एक तत्व असलेलं साधनांचं सार असलेलं नाम जे आहे त्या नामापाशी तू काय राहा, दृढ राहा. महाराज नामापाशी दृढ राहा. आपल्याला बऱ्याच जणांचे उदाहरण सांगता येते. नामाजवळ दृढतेवर राहणाऱ्यांना काय प्राप्त झालं, त्यांना कसा देव प्राप्त झाला. आपल्या सगळ्यात जवळचं उदाहरण आपण नेहमी ऐकतो ते उदाहरण प्रल्हादाचं.
ते प्रल्हादाचं उदाहरण पहा ना. प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी त्या नामापासून दूर ठेवण्याकरता काय काय नाही केलं. आपण कल्पना तरी करू शकतो, एखाद्या कोटच्या मुलाला आपल्या बापाने इथपर्यंत का त्याला अग्नीमध्ये दाह दिला, त्याला एखाद्या कड्यावरून ढकलून दिलं, त्याला उकळत्या तेलामध्ये टाकलं का, तर फक्त त्या भगवंताचं नाम त्याने घेऊ नये म्हणून. पण प्रल्हाद त्या नामावरती इतका दृढ राहिला, साक्षात भगवंत त्याच्याकरिता आला. फक्त आला नाही तर त्याने त्याचा उद्धार देखील केला. जर असं दृढतेने जर आपण भगवंताचं नाम घेतलं तर काय होतंय, पुढच्या त्याच्यात सांगितलं. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. हरिसी करुणा येईल तुझी. मग त्या प्रल्हादाची करुणा आली म्हणून तर भगवंत आला ना. आपण नाम घेतो येतो का भगवंत? आपल्या नामाने भगवंताला करुणा. बरं, एका ठिकाणी असे म्हटले, बहु आहे करुणावंत. मग जर तू बहु करुणावंत आहे, मग शंका अशी येते, मग तू फक्त प्रल्हादाकरिताच आला, उपमन्यू करिताच आला, आमच्याकरता का नाही येत? तू आहे ना करुणावंत, का नाही येत? बघा, एखाद्या आईला 2 मुलं असते आणि एक थोडस वात्रट आहे, पण एक नेहमी घरी आला का, आई मला जेवायचं. आई कुठे गेलीस तू? अगं कुठे गेली होतीस? घरात आला का आई? बाहेर गेला का आई? कुठूनही आला तर आईचा उच्चार. आई शिवाय तू राहू शकत नाही. आणि एक काय उन्हाळ सारखा इकडे तिकडे फिरत राहतो, कधी त्याला कोणाशी काय नाही, कुणी काय बोललं, कुणी काय, असं काही नाही. आईचं कोणावरती जास्त प्रेम असेल? आईचं कोणावरती जास्त प्रेम असेल? जो सतत येऊन जाऊन आईची विचारपूस करतोय, आईला विचारतोय, मग आईचं त्या दुसऱ्यावरती प्रेम नाही असं म्हणता येत नाही. त्याला तिकडे काही जरी झालं ना, उन्हाळ्याच्या काळात फिरणाऱ्या मुलाला, तरी आईला तितकाच कळवळा वाटतो. पण जास्त कळवळा वाटतो तो कोणाबद्दल वाटतो का, जो सतत आईच्या नामाचा उच्चार करत असतो. मग मला सांगा, आईपेक्षाही मायाळू असलेला भगवंताला दुसरी तिसरी कशाची उपमा न देता आईची उपमा दिली, आणि असा आई इतका मायाळू असलेला भगवंत जर त्याच्या नामाचा उच्चार नाही केला, त्याच्या नामाचा उच्चार जर आपण केला तर तो भगवंत आपल्याकडे येणार नाही. तो कसा? म्हणून ज्ञानोबा काय म्हणतात, हरिसी करुणा येईल तुझी. तू जर नामाचा उच्चार करत राहिलास ना, नक्कीच तुला काय होणार आहे? हरीला म्हणजे त्या भगवंताला तुझी करुणा येणार आहे आणि तो तुझ्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही. महाराज, म्हणजे हरीचं नाम जे घ्यायचं आहे किंवा हरीचं नाम जे आहे ते नाम तरी कसं आहे, पुढे लगेच ज्ञानोबा सांगतात. म्हणजे नाम महात्मा सांगत असताना ते नाम आहे कसं तेही सांगतात. काय म्हणतात ते नाम सोपे रामकृष्ण गोविंद. अगदी सोपं नाम आहे ते. किती सोपं आहे, सहज तू म्हणू शकतो इतकं, रामकृष्ण गोविंद इतकं सोपं नाम आहे. नामाचं सुलभता सांगत असताना ज्ञानोबांनी बऱ्याच ठिकाणी नामाची सुलभता सांगितली. नाम किती सुलभ आहे, नाम किती सुलभ आहे. इतर साधनांपेक्षा, म्हणजे पुढच्या याच्यात पण ज्ञानोबा ते सांगतात, नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथ जाशील झनी. इतर पंथ जे आहेत, इतर साधन जे आहेत, जे भगवंत प्राप्ती करण्याचं फक्त नाम हेच साधन आहे असं नाही. शास्त्रामध्ये 3 साधन सांगितली गेली. एक आहे कर्म मार्ग, दुसरा आहे योग मार्ग. कर्म मार्गामध्येच योग मार्ग येतो. एक आहे कर्म मार्ग, दुसरा आहे भक्ती मार्ग, आणि तिसरा आहे ज्ञान मार्ग. कर्माच्या वाटेने जर गेला तर कर्म या सध्याच्या कलियुगामध्ये कर्म करणं अत्यंत दुष्कर आहे. कर्म करत असताना ते कर्म आपल्याला उमजत नाही, आणि ते करत असताना आपल्याकडून चुका होतातच. म्हणून प्रत्येक वेळेस आपल्याला काही कर्म करायचं असतं तर आपल्याला कोणाचा तरी सल्ल्याचा उपयोग करावा लागतो.
कोणतंही कर्म करायचं असेल तर कर्म करताना सांगतो जर एक एक यज्ञ करायचा झाला तर तो यज्ञ करत असताना काय काय कोणत्या कोणत्या वस्तूची आपलं साधं सत्यनारायणाची पूजा करायची असली तरी इतकं साधन आपण साहित्य गोळा करता करता नाकीने होतं आपण. पण जर यज्ञ करत असताना यज्ञ करताना असं सांगितलं जातं की ज्या ठिकाणी यज्ञ करायची ती जमीन सोन्याच्या नांगराने नांगरावी लागते. आता सोन्याचा भाव काय किती? 1 ग्राम. नांगर बनवायचा असले तर किती ग्राम लागेल? किलो मध्ये लागेल ना. आणि तेवढं सोनं आणायचं कुठून? आणि त्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडी इतकी तुपाची धार सोडावी लागते म्हणतात. इथे औषधालाही तूप मिळत नाही शुद्ध. आताच तूप आमचे गुरुवरे सांगायचे नाकात घातलं तरी वास येत नाही, इतकं त्या तुपामध्ये अशुद्धता आहे. आणि असं अशुद्ध तुपाने तुम्ही जर कर्म करायला गेलं तर कर्म सहजासहजी आपल्याला ते कर्माने आपल्याला भगवंत लांबच राहिला. कर्म आपल्याला फक्त शुद्ध अंतःकरणापर्यंत घेऊन पोहोचवतो. म्हणजे इतर साधनं जी आहेत त्या साधनांना सुद्धा मर्यादा आहे. इतर साधनांना मर्यादा आहे. कर्म आपल्याला आपल्या अंतःकरण शुद्धतेपर्यंत पोहोचवतो. आणि कर्माने जर आपल्याला स्वर्ग प्राप्त झाला तर ते तर मुक्वा स्वर्ग लोक विशाल, म्हणजे तो स्वर्ग किती वेळ टिकतो? जसं आपली पुण्याची पावती सरे इंद्रपदाची उठी उतरे. आपलं पुण्य संपलं आलो आपण पुन्हा मृत्यू लोकात. म्हणजे फक्त पुण्य असून आपल्याला फायदा होणार नाहीये. म्हणून कर्म इथे काही उपयोगाला येत नाही. योगाच्या वाटेने गेलं तर ज्ञानोबा राय म्हणतात योगाच्या वाटेने जाणारे योगाची वाटा जे निघाली का सुबटा त्या दुःखाचा शेष वाटा भागाला. योगाच्या वाटेने गेल्यावर सुद्धा आपल्याला दुःखच भोगावं लागणार आहे. कारण योग मार्गाने सुद्धा भगवंत प्राप्त किंवा भगवंताकडे जाण्याचा मार्ग तर नाही असं नाहीये, पण ते साधन सुद्धा कसं आहे? किचकट आहे. आपल्याला फक्त नागपुरात दाबणं श्वास घेणं सोडणं एवढंच माहितीये. पण योग म्हणजे काय? अष्टांग योग. ऐका, माऊलीने सांगितलं अष्टांग योगाचं चिंतन करा 6व्या अध्यायामध्ये सांगितलं, बरोबर ना? 6व्या अध्यायामध्ये माऊलीने जो योगाचा वर्णन केले किंवा योगाचं वर्णन करत असताना अनेक संतांनी सुद्धा योगाचं वर्णन केले. योग तोही काय करतोय? आपल्याला आपल्या भगवंतापर्यंत पोहोचू शकतो, पण आपण तितकेसे त्याला त्याचे अधिकारी नाही. योग झाला. ज्ञानाचं काय म्हणतो महाराज? ज्ञान जर मिळवायचं असेल तर ज्ञानाकरता अधिकारी होण्याकरता माऊलीने म्हणजे ज्ञानाचा अधिकारी होण्याकरता सुमन शुद्ध मती इथेच आपण नापास होतो. आपलं मन एक चांगलं असावं आणि शुद्ध असावं ह्याच अधिकाराच्या व्याख्यामध्ये आपण नापास होतो. आपलं मन शुद्ध आहे असं कोणी ठामपणाने म्हणू शकत नाही. मी सुद्धा आपलं मन काय सतत आपलं मन इतरांच्या द्वेषामध्ये, इतरांच्या रागामध्ये, इतर विषयांमध्ये गुंतलेलं असतं. म्हणून असं शुद्ध मनाने आपण जर काही ज्ञानाचा विचार करायला गेलो तर तितकं ज्ञानही आपल्याला मिळत नाही. मग राहिला तो ज्ञान, भगवंताला प्राप्त करण्याचा मार्ग राहिला तो कोणता राहिला? म्हणून तुकोबराय सांगतात किंवा भगवंत सांगतोय गीतेमध्ये, मला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर कलियुगा माझे करावे कीर्तन. कलियुगात काय करायचं? दुसरं तिसरं काही करू नका. काय करा? फक्त माझं कीर्तन करा, नामस्मरण करा. आणि तोच सोपा मार्ग आहे जो इतर मार्गांपेक्षा सोपा आहे. इतर मार्गांपेक्षा अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. आम्हाला काही विधी विधान कळत नाहीये. काय राहतोय? भक्तिपंथ बहु सोपा. तो एकमेव भक्तिपंथ जो आहे तोच तितका सोपा आहे. आणि त्याच मार्गाने जर गेलं तर ते नाम जे तत्व आहे, नामापर ते तत्व नाही अन्यथा. आणि हे नामासारखं तत्व म्हणजे साधन अन्यत्र कुठेही नाही. म्हणून तू अन्यत्र कुठेही जाण्याचा विचार करू नकोस. जर जाशील वाया आणि कपंता जाशील जणी.
तू तुझा वेळ वाया घालवशील, तुझं हे मिळालेलं अमूल्य जो देह आहे तो देह वाया घालवशील, सगळं काही तुझं वाया जाणार आहे. त्याकरता काय कर, फक्त आणि फक्त एक जे साधन आहे ते म्हणजे साधन कोणतं आहे, नाम. आणि त्या नामाचाच विचार तू दृढ धर, मनाशी दृढ धर, असं ज्ञानोबराय सांगतात. आणि हे सांगत असताना ज्ञानोबराय शेवटी म्हणतात की मी काय केले, मीही तेच केलं, मीही तेच तुम्हाला सांगणार आहे. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. हे म्हणा तू काय कर, किंवा हे साधका तुला जर भगवंत प्राप्त करून घ्यायचं असेल तर एकमेव काम कर. काय कर, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी. ज्ञानोबरायांनी इथे जप करायला सांगितलंय, त्या भगवंताच्या नामाचा जप करायला सांगितलंय. हरिमुखे म्हणा हे करायला सांगितलं. हे करत असताना आतापर्यंत त्यांनी वाचेने घ्या हेही सांगितलं. आता ते मनाने घ्या हे सांगत असताना ते म्हणतात की मौन कशाने केलं जातं, वाचेने केलं जातं. पण त्याचा परिणाम कशावरती होतो, मनावरती होतो. जप करण्याच्या 3 पद्धती आहेत, एक वाचिक, एक आंशिक आणि एक जे म्हटलं जातं त्याला मानसिक म्हटलं जातं. वाचिक जप जे केलं जातं आपण नेहमी करतो, त्याचे इतरांनाही ऐकायला जाईल असं. आणि जे आंशिक म्हणजे उपांशू म्हटलं जातं त्याला, का जे उच्चारत असताना फक्त आपल्या कानालाच ऐकू इतक्या आवाजामध्ये. पण इथे ज्ञानोबरायांनी ज्या जपाचा उच्चार केलेला आहे ते जप म्हणजे कसं आहे, मानसिक जप आहे. आणि त्या मानसिक जपाने काय कर, तू त्या श्रीहरीचं काय कर, जपे सदा, सतत त्या श्रीहरीचा काय कर, जप कर. श्रीहरीचा जप करत असताना मध्ये एक आपलं एक कडवं राहिलं, वाचेशी सतत जपे आधी. भगवंताचं नाम मला याच्यावरून आठवलं, श्रीहरी जपे सदा, सदा सतत त्या श्रीहरीचं काय कर, नाम कर. सतत क्षणोक्षण हाची करावा विचार. क्षणोक्षणाला क्षण सुद्धा वाया जाऊ दिला नाही पाहिजे. म्हणून ज्ञानोबराय वाचेची सतत जपा आधी म्हणतात. आधी आपण आधी हा शब्द कधी वापरतो, हे तू काही करू नको, आधी जेवून घे असं म्हणतो ना. बाकी सगळं सोडून दे, आधी काय कर, वाचेची सद्गत जपे आधी. आणि कसं होऊन, सद्गतीत होऊन. सद्गतीत ही म्हणजे भावनेचा उच्चांग ज्याला म्हणतो ना त्याला म्हणतात सद्गतता. आणि भगवंताचं नाम जे आहे ते सद्गतीत होऊन घे. आणि असं सद्गतीत होऊन घेण्याची काही लक्षणं आलेली आहेत, छान लक्षणं आहेत सद्गतीत होण्याचे. ज्यावेळेस आपल्या आवाजाला कंप फुटतो, रोमांच उभे राहतात, आपल्या नयनाचं अश्रू सुरू होतो, डोळ्यांमधून अश्रू सुरू होतात, हा सद्गतीत होण्याचा लक्षण आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जर तू भगवंताचं नाम घेतलं तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात, हरीसी करुणा येईल तुझी. त्या हरीला तुझी करुणा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय करायचंय, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आणि अशा ह्या हरिमुखे म्हणा म्हटल्यानंतर तुझ्या पुण्याची गणना कोणच करू शकत नाही. आणि असा हिताचा उपदेश करणारा हा आपला हरिपाठातील 26व्या क्रमांकाचा अभंग. आज मिळालेल्या वेळेमध्ये एकच मिनिट राहिले तुमचा. मिळालेल्या वेळेमध्ये वास्तविक मला मागच्या आठवड्याची सेवा होती, पण ती सेवा काही कारणास्तव इथपर्यंत आली. माऊली प्रत्येक वेळेस मला म्हणत असतो, ज्ञानेश्वर तुझी सेवा ठेवली ना काही ना काही असतं, विघ्न असतं, काय करावं त्या. पण असो, श्रीगुरूंच्या कृपेने, माऊलींच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने मला जो सुचला, रुचला तो अर्थ सांगण्याचा प्रयत्न मी केला. माऊलींचा हरिपाठ म्हणजे महासागर आहे. आणि त्या महासागरात आपल्यासारख्याने उडी मारणं, आपण फक्त किनाऱ्यावरतीच. कधी जर आपण अरबी समुद्रात गेलो, जुहू चौपाटी वगैरे गेलो, कोणी विचार करतं का नाही मला तिथे मध्ये जाऊन पोहायचंय. आपलं कडेलाच बरं, पाय भिजले तेवढंच पुरेसं आहे.
आणि ते पाय भिजत तेवढंच आपलं खरं तर परमार्थ होतं. म्हणजे माझा तरी मी म्हणतो, मी माझ्या परमार्थाबद्दल विचार करतो आणि त्यातून मला जे काही रुचलं, सुचलं, समजलं, तो सांगण्याचा, तो अर्थ सांगण्याचा मी इथे प्रयत्न केला, जो मला गुरूंकडे म्हणा किंवा काही महान व्यक्तींकडून जो ऐकायला मिळाला, त्याच चिंतनाचा मी इथे आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि हा आपला चाललेला जो स्तुत्य उपक्रम आहे, त्या उपक्रमाचे आता आपण सांगतेकडे येत आहोत. पुढचा जो अभंग आहे, काय अभंग आहे पुढे? सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घटी राहू नको. म्हणजे इथपर्यंत आपल्याला ज्ञानोबराय पोहोचवतात. तो रिकामा अर्ध घट क्षण सुद्धा आपला वाया जायला नको, हीच अपेक्षा आपल्या समोर मांडून मी आपल्या सेवेला पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 कुंडली कवधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत तुकाराम महाराज की जय. तेने वागले तोसावे तोसोने मजावे कसायाने, एक काळांची वेंकटी सांडू त्या सत्कर्ते वाढ, होता परस्परे पडो मैत्रिवांची, दुरितांचे जिमेर जाऊ विश्व स्वधर्म सुयभाव, गुरुदेवांचे ते लावो प्राणी जात, वर्षात सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मानदेवा